नारायणी रात्रभर लय खोकत होती, त्याच्यामुळे म्हणलं चला मी तिला हळदीचं दूध देते, पण ती काय पप्पाला सोडायला तयारच नव्हती. आता या मुलांना कोण सांगणार की त्यांना त्रास होतोय, त्यांच्यापाशी जाऊ नकोसा म्हणून. त्यांच्या हातूनच दूध पिली आणि त्यांच्या जवळच झोपली. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तिला फ्रूट दिले आणि त्यांचं ना ड्रेसिंग बदलायला घेतलं. तुम्ही का नाही कुत्र्यांपासून 10 पावलं लांबच थांबा. काय 10 नाही 50 असतो खरं. आता बसल्याला येऊन चावती त्याला काय मला हाऊस आल्यावर. म्हणजे कसं होतंय ह्यांना, कुत्रा स्वतःहून येऊन चावतंय. आधी ना मला लयच वाईट वाटलं होतं, त्यांनी मला सांगितलं चावलंय म्हणून. एवढं काही डीप मध्ये विचारलं नव्हतं, पण आज मला बसून ना त्यांनी सगळं सांगितलं की मी शांत बसलो होतो आणि तिथं येऊन मला कुत्रं चावलंय. आता हसावं का रडावं तुम्हीच सांगा. आणि मला तर ना जरा जरा हसायलाच येतंय खरंच हे बघून. म्हणजे बघा ना, शांत बसलेला माणूस आहे त्याला जाऊन ते कुत्रं चावतंय म्हटल्यावर काय माणसानं बाहेर यावं का नको. यांना ह्या आधी पण कुत्रं चावलं होतं ना, तेव्हा पण त्यांनी काहीच केलं नव्हतं. ते कुत्रं आलं 5 मिनिटं थांबलं आणि त्याच्यानंतर त्यांना चावलंय. आणि ह्यावेळेस पण म्हणजे असं नाही की ह्यांचे काय चुके, हे चालत होते पळत होते असं काहीच नाही. आणि आता माणसांनी काळजी तरी कशी घ्यायची. आणि मी म्हणते जे दारू पिऊन माणसं पडतात रात्रात दिवस दिवस तिकडं, त्यांना का कुत्री चावत नाही, चांगल्या माणसांनाच का चावाल्यात कुत्री. कुत्र्यांच्या डोक्यावर काय परिणाम झालाय का काय माहित.